नेहमीचीच सर्वांना एक नम्र विनंती की सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावे. नमस्कार. श्री गणेश वेद पाठशाळेच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उपस्थित सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. प्रारंभी श्री द्विभुज गणेश संत शिरोमणी श्री गजानन महाराज वेदपुरुष वेद नारायण यांना वंदन करूया. सृजन हो, मानवी जीवनाचा प्रवास असत्याकडून सत्याकडे व्हावा, अंधाराकडून प्रकाशाकडे व्हावा, मृत्यूकडून अमरत्वाकडे व्हावा, यासाठी झटणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या दिव्यालाही नमस्कार करायला हवा. तेव्हा मी मान्यवरांना विनंती करते की आपण दीपज्योती प्रज्वलित करून सुखकर्ता, विघ्नहर्ता, बुद्धिदाता अशा श्री गणेशाचं आणि विद्या आणि कला यांची देवता माता सरस्वतीचं पूजन करावे. त्यासाठी मी मान्यवरांना निमंत्रित करते. श्री गणेश वेद पाठशाळेचे अध्यक्ष माननीय संजयजी भागवत, आजच्या वक्त्या गीताताई उपासनी, श्रीयुत चारुचंद्रजी उपासनी, गणपतीपुळे संस्थान सरपंच श्रीयुत निलेशजी कोझटकर, गणपतीपुळे संस्थान सचिव श्रीयुत विद्याधरजी शेंडे, डॉक्टर महेश केळकर, श्रीयुत अभिजित शेटे, श्रीयुत मिलिंदजी आठले, श्रीयुत रामनाथ काका चव्हाण, देव मॅडम आणि श्रीमती वसुधाताई आठले यांना. दरम्यान पाठशाळेतले विद्यार्थी शांतीपाठ सादर करतील. ओम गणान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नश्वन्नोतिभिस्सीदसादनम् कनिकरजनुषं प्रब्रुवाण इयर्ति वाचमरिसेवनावम् सुमंगलश्च शकुने भवासि मात्वा काचिदभिभा विश्व्या विदतो मात्वा शेन उद्वोधीर्मा सुपर्णो मात्वा विदधिश्रूमान् वीरो अस्ता पितृयामनुप्रतिसङ्गनिकृतसुमङ्गलो वज्रवादी वो देहा अवक्रन्द दक्षिणतो गृहाणां सुमङ्गलो वज्रवादी सकुन्दे मानस्तेन ईशतमाकशौ सौबृहद्भोगेम विदथे सुवीराः शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षन्द्यौर्नो देव्यभयन्नो अस्तु शिवादिशः प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्वांना धन्यवाद. आजच्या वक्त्या गीताताई उपासनी यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी त्यांना विनंती आहे. त्यानंतर गीताताईंचं सपुष्प स्वागत करण्याची विनंती पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजयजी भागवत यांना आहे. गीताताईंचे बाबा आणि त्यांचे गुरुही असणारे की ज्यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरित केली आहे असे
चारुचंद्रजी उपासनी यांचं सपुष्प स्वागत संजय भागवत यांनी करावं. गीताताईंच्या भगिनी कृती उपासनी इथे उपस्थित आहे, त्यांचंही सपुष्प स्वागत. आणि सावरकर प्रेमी, सावरकर भक्त सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आजच्या वक्त्यांचं थोडक्यात मी परिचय करून देते. कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या निजामपूरकर घराण्यातील ते आहेत. विख्यात प्रवचनकार आणि संस्कृत पंडित असलेले पंडित राधाकृष्ण शास्त्री उपासनी निजामपूरकर हे गीताताईंचे आजोबा. गीताताईंचे बाबा आणि आई दोघेही गणिताचे प्राध्यापक. गीताताईंना वक्तृत्वा इतकीच गणिताचीही आवड लहानपणापासून आहे. त्यांनी 6वीत असताना 10वीच्या मुलांना वेगवेगळ्या शाळात जाऊन गणित शिकवलंय. BSc ला गणित आणि MSc ला कम्प्युटर सायन्स घेऊन त्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे. प्रसिद्ध व्याख्याते अभयजी भंडारी यांच्या त्या मामे बहीण आहेत. सृजन हो, श्रीमद भागवताच्या दशम स्कंधात वेदस्तुती आहे. ही वेदस्तुती 34 अक्षरांच्या नर्दटक नावाच्या अवघड आणि दुर्मिळ वृत्तात भगवान व्यासानी समाधी अवस्थेत रचली आहे असं मानलं जातं. पठणाला अत्यंत अवघड असणारी ही वेदस्तुती गीताताईंनी केवळ 4 वर्षाची असताना पाठ केली. ही वेदस्तुती 11 मात्रांच्या तालात विशिष्ट पद्धतीने म्हणण्याची एक परंपरा होती. ती परंपरा आता इतकी लुप्त झाली आहे की गीताताई आणि त्यांचे बाबा या 2च व्यक्ती ती म्हणत असाव्यात असं मला वाटतं. यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उस्ताद झाकीर हुसेन अशा अनेक महनीय व्यक्तींनी त्यांचा सत्कारही केलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध तरुण वक्त्यांमध्ये गीताताईंचा समावेश होतो. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने तरुण पिढीला देशसेवेसाठी, धर्म रक्षणासाठी प्रेरित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. आजच्या काळात शिवचरित्राची आवश्यकता, शंभूराजे, सावरकरांचे हिंदुत्व, सनातन धर्म आणि महाराणा, विज्ञान आणि धर्म, भगवद्गीता काय सांगते अशा अनेक विषयांवर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर 200 पेक्षा त्यांची जास्त व्याख्यानं झालेली आहेत. अंदमानच्या भूमीत तर त्यांची व्याख्यानमालाच झालेली आहे. गीताताईंचं प्रकट वाचनही अत्यंत प्रभावी आणि हृदयाला भिडणार आहे. मोबाईल सारख्या साधनाचा वापर कसा करावा ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र रोज केवळ 10 मिनिटं ध्वनिमुद्रित करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलंय. याच पद्धतीनं वीर सावरकर लिखित मुकल्याचं बंड, काळे पाणी, 6 सोनेरी पाने, माझी जन्मठेप असे सावरकर वाङ्मय त्यांच्या आवाजात देशात आणि देशाबाहेर अनेकांपर्यंत जात आहे. विशेष म्हणजे सावरकर साहित्यातील काही अवघड संस्कृत प्रचुर शब्द पुढे त्यांना सोपे प्रतिशब्द देऊन त्या वाचतात. त्यामुळे ते कळायलाही सोपं जातं. हा सारा वाचन प्रपंच त्यांच्या गीता उपासनी या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच त्यांच्या बहिणींबरोबर संस्कृत स्तोत्रांचं गायन केलेले व्हिडिओही त्यांनी फेसबुकवर दिलेले आहेत. श्रोतेहो, महान देशभक्त, क्रांतिकारक, हिंदू संघटक, महाकवी, साहित्यिक, अस्पृश्योद्धार करणारे, विज्ञानवादी अशा अनेक अंगांनी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आपल्याला ओळख आहे. आज आपल्या अध्यात्मवादी सावरकर या विषयावर गीताताई उपासनी त्यांची आपल्याला अधिक ओळख करून देणार आहेत. त्यांना विनंती अशी की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तसंच सर्व रसिकांच्या आग्रहास्तव वेदस्तुतीही सादर करावी अशी त्यांना प्रेमाची विनंती करते. गीताताई, आपण अध्यात्मवादी सावरकर या विषयाला सुरुवात करा. उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो, नमस्कार. आता मला विनंती केली गेल्याप्रमाणे सुरुवातीला ही वेदस्तुती म्हणावी असं सुचवण्यात आलं. बहुतांश वेळा माझ्या व्याख्यानाच्या प्रारंभी मी या वेदस्तुतीमधले काही श्लोक तरी म्हणत असते. ज्या संस्कृतीमध्ये त्यांचा जन्म झाला नाही, परिपोष झाला नाही, असे उस्ताद झाकीर हुसेन सुद्धा त्यांच्यातल्या दिव्यत्वाला, या वेदस्तुतीमधल्या दिव्यत्वाचा संस्पर्श झाला. त्यांच्या वडिलांचं ज्यावेळी श्राद्ध असतं त्याला बरसी म्हणतात. त्या कार्यक्रमाची सुरुवात या वेदस्तुतीने व्हावी अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. तो व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे. आणि आज मी अशा भूमीत आहे जिथे वेदांचं शिक्षण दिलं जात आहे, वेदांचं पठण केलं जात आहे, अभ्यास केला जातोय. आणि या वेदांनी केलेली परमात्म्याची स्तुती असा ज्या वेदस्तुतीचा विषय आहे, ती वेदस्तुती मी आज म्हणणारच आहे, संपूर्ण म्हणणार आहे. एरवी मी त्यातले काही श्लोकच म्हणत असते. मी असं नेहमी सांगत असते की यामध्ये एक मंत्रशक्ती आहे की ऐकताना देव देश धर्माविषयी काहीतरी सत्संकल्प मनात घ्या. त्याचा थेट अर्थ जरी तुम्हाला कळला नाही तरी त्याच्यातल्या दिव्यत्वाचा स्पर्श तुम्हालाही अवश्य होईल. या भावनेने मनापासून एकाग्रतेने ही वेदस्तुती ऐका. ओम श्री परमात्मने नमः. श्रुतय ऊचुः जग जग जय हजामचित दोष गृभीत गुणांतमसिगतात्मना समवरुद्ध समस्त भगः अग जगदोकसामखिल शक्य बबोध गते क्वचिद जयात्मना चरतो नुचरेन् निगमः बृहदुपलब्धमे तदवयन्त्यवशेषतया यत उदयास्तमयो विकृतेर्मृतिवा विकृतात् अत ऋषयो दतुस्त्वयि मनोवचनाचरितं कथम यथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम् इति तव सूरयस्त्यधिपतेऽखिललोकमलक्षपणकथामृताब्धिमवगाय तपांसि जहुः किमुत पुनः स्वधाम विधुताशयकालगुणः परम भजन्ति ये पदमजस्रसुखानुभवम् द्रुतय इव श्वसन्त्य सुहृतो यदि ते नु विधामहदहमादयोण्डमसृजन्यतनुग्रहतः पुरुषविधोन् वयोत्र चरमोन्नमयादिषु यः सदसतः परं त्वमथयदेष्वशेषमृतम् उदरमुपासते ऋषिवर्त्मसुपूर्पदृशः परिसरपद्धतिं हृदयमारुणयोदहरम् तत उदगादनन्ततवधाम शिरः परमं पुनरिहयत् समेत्य न पतन्ति कृतान्तमुखे स्वकृतविचित्रयोनिषु विशन्निवहेतुतया तरतमतश्चकास्य नलवत् स्वकृतानुकृतिः अथ वितथा स्वमूष्पवितथन्तवधाम समं विरजधियोन्वयन्त्यभिविपण्यव एकरसम् स्वकृतपुरेष्वमीष्पबहिरन्तरसं वरणन्तव पुरुषं वदन्त्यखिलशक्तिधृतोंशकृतम् इति नृगतिं विविच्य कवयो निगमावपनं भवत उपासतेऽङ्घ्रिमभवं भुवि विश्वसिताः दुरवगमत्मतत्त्वनिगमायतवत्ततनुश्चरितमहं मृताक्तिपरिवर्तपरिश्रमणाः न परिलशन्ति केचिदपवर्गमपीश्वरते चरणसरोजहंसकुलसङ्गविदृष्टगृहाः तदनुपथं कुलायमिदमात्मसुहृत्प्रियपच्चरति कथं मुखे त्वयि हिते प्रिय आत्मनि च न बतरमन्त्यहो असदुपासनयाः महनो यदनुषयाभ्रमन्त्यरुभये कुशरीरभृतः निवृतमरुन्मनोक्षदृढयो वयुजोहृदिगनूनय उपासते तदरयोऽपि यजुस्मरणात् स्त्रिय उदगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियो वयमपि ते समास्तमदृशोऽघ्रिसरोजसुधाः क इव निवेद बतावर जन्मलयो प्रसरं यत उदगात् तृषरियमनुदेव गणा उभये
तर्हि न सन्न चासतु भयन्न चकाल च वः किमपि न तत्र शास्त्रमवकृष्टशयीत यदा जनिमसतः सतो मृत्युमुतात्मनि ये च भिदाम्पिपणमृतं स्मरन्त्युपदिशन्ति त आरुपितैः त्रिगुणमयः पुमानिति विदायतबोधकृतत्वैन ततः परत्र स भवेदवबोधरसे सदिव मनस्त्रिवृत्त्वै विभात्य सदा मनुजात्सदभिमृशन्त्यशेषमिदमात्मतयात्मविदः न हि विकृतिं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृतमनुप्रविष्टमिदमात्मतया वसितम् तव परिये चरन्त्यखिल सत्त्वनिकेततया त उत पदाक्रमन्त्य विगणय्य शिरो निर्वृतेः परिवयसे पशूनिव गिरा विबुधानपि तंस्त्वैकृतसौहृदाः खलु पुनन्ति न ये विमुखाः त्वमकर्णस्वराडखिलकारकशक्तिधरस्तव बलिमुद्वहन्ति समदन्त्यजयान्निमुषाः वर्षभुजोऽखिलक्षितिपतेरिव विश्वसृजो विदधति यत्र यत्त्वतिकृता भवतश्चकिताः स्थिरचरजातयस्थिरजयोत्थनिमित्तयुजो विहर उदीक्षया यदि परस्य विमुक्त ततः न हि परमस्य कश्चिदपरो न परश्च भवेद्विगत इवापदस्य तव शून्यकुलान्दततः अपरिमिताध्रुवास्तनुभृतो यदि सर्वगतास्तरि न शास्यतेति नियमो ध्रुवनेतरथा अजनिचयन्मयम् तदविमुच्य नियन्त्रुभवेत्सममनुजान्नतां यतमतं मतदुष्टतया न घटत उद्भव प्रकृतिपूरुषयोरजयोरुभययुजा भवन्त्य सुहृतो जलबुद्बुदवत् द्वैत इमे ततो विविधनामगुणैः परमे सरित इवार्णवे मधुनिलिल्युरशेषरसाः नृषितवमाययाभ्रममुमीष्वगत्य भृशन्त्वयि सुधियो भवेदधति भावमनुप्रभवम् कथमनुवर्ततां भवभयन्तवयद्भ्रुकुटिः सृजति मुहुस्त्रिणेभिरभवच्छरणेषु भयम् विजित ऋषीकवायुभिरदान्तमनस्तुरगम्य इह यतन्ति यन्तु मतिलोलमुपायखिदः व्यसनशतान्विताः समवहाय गुरोश्चरणं वणिजैवाजसन्त्यकृतकर्णधराजलधौ स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैः स्वै सति किन्नृणाश्रयत आत्मनि सर्वरसे इति सतजानतां मिथुनतो रतये चरतां सुखयति कुलविहस्पविहते स्वनिरस्तभगे भुवि पुरुपुण्यतीर्थसदनाञ्जुषयो विमदास्त उत भवत्पदाम्बुजरुदोघभिदम्भिजलाः तदपि सकृन्मनस्त्वय्य आत्मनि नित्यसुखेन पुनरुपासते पुरुषसारहरावसथान् सत इदमुत्थितं सरिति चेन्ननु तर्कहतं व्यभिचरति क्वचः क्वच मृषान तथोभययुक् व्यपहृतये विकल्प इषितोऽन्ध परम्परया भ्रमयति भारतीत उर्वृत्तिभिरुक्थजडान् न यदिदमग्र आसन भविष्य ततो निधनादनुमितमन्तरत्वै विभाति मृषैकरसे अत उपमीयते द्रविणजाति विकल्पपथैर्वितथमनो विलासमृतमित्यवयन्त्यबुधाः स यदचयात्वचा मनुषयीत गुणांश्च जुषन् भजति सरूपतान्तदनुनृत्यमुपेतभगः त्वमुत जहासिता महिरिवत्पचमत्त भगोमहसि महीयसिष्ट गुणिते परिमेय भगः यदि न समुत्थरन्ति यतयोर्हृदि कामजटादुरधिगमो सतां हृदि गतो स्मृतकण्ठमणिः असुत्रुपयोगिनामुभयतोऽप्यसुखं भगवन्दनपगतान्तकादनधिरूढपदाद्भवतः त्वदवगमीन वेत्ति भवदुत्थशुभाशुभयोर्गुणविगुणान्वयांस्तरि देहभृताञ्च गिरः अनुयुगमनुपहंस गुणगीतपरम्परया श्रवणभृतो यत्त्वस्त्वमुपवर्गगतिर्मनुजैः विपतय एव ते नयनुरन्तमनन्ततया त्वमपि यदन्तरण्डनिचयाननुसावरणाः ख इव रजांसि वान्ति वयसा सह यच्छ्रुतयस्त्वैः फलन्त्यतन्निरसनेन भवन्निधनाः योऽस्योत्प्रेक्षक आदिमध्यनिधने यो व्यक्तजीवेश्वरो आज अध्यात्मवादी सावरकर या विषयावर मी बोलणार आहे. ही जी वेदस्तुती मी आता म्हटली, वेदांनी केलेली परमात्म्याची स्तुती, आता हा विषय ताजा आहे आणि मी एका वेद पाठशाळेत बोलतीये म्हणून मी हे आवर्जून सांगू इच्छिते. अशी बरीच टीका होताना आपण बघितली असेल सोशल मीडियावर की आता 200 वर्षांनंतर एका 19 वर्षाच्या वेदमूर्तींनी देवव्रत रेखे पराक्रम केला. ही नुसती पोपटपंची करून काय होणार आहे, या एआयच्या युगामध्ये वेदांना काय महत्व आहे. तर फेसबुकवर मी काही लिखाण केलं होतं. वेदांमध्ये असलेलं ज्ञान हे इतकं दिव्य आहे, इतकं भव्य आहे की त्याच्यापर्यंत आधुनिक विज्ञान अजून कदाचित पोहोचलंही नसेल. आता मी ही जी वेदस्तुती म्हटली
त्या वेदस्तुतीमधल्या शेवटच्या श्लोकातला शेवटचा चरण, हैव रजांसि वान्ति वयसा सहजत् श्रुतयस्त्वयि फलन्त्यतं निरसनेन भवन निधनाः. याच्यामध्ये केवढं मोठं विज्ञान दडलंय पहा. असे ऋषी म्हणतायत, महर्षी व्यास हे सांगतायत की हे जे सगळं तारका आहे, हा जो अफाट पसार आहे ब्रह्मांडामधला, तो एकत्रित येतो. प्रभव प्रलय ही जी संकल्पना, हा जो पसार आहे जणू काही ईश्वरा तुझ्या आकाशात उडलेला धुराळा आहे, आणि धुराळा उडतो आणि तो पुन्हा स्थिरावतो, पुन्हा उडतो. तसं हे चक्र सुरूच आहे. हे सत्य, हे ज्ञान जे आधुनिक विज्ञानाला आत्ता कळलेलं आहे, हे इतक्या वर्षांपूर्वी, जी वर्ष आपल्याला निश्चितही करता येत नाही अशा वेळी लिहून झालेलं आहे, सांगून झालेलं आहे, ध्यानस्थ ऋषींना हे उमगलेलं आहे. एका या संपूर्ण भागवत पुराणामधल्या दशमस्कंधातल्या 87व्या अध्यायातल्या एका प्रकरणातल्या एका श्लोकातल्या एका चरणात हे एवढं मोठं ज्ञान आहे. म्हणजे संपूर्ण वेदवाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये किती ज्ञान गर्भित असेल. वीर सावरकरांना संस्कृत विषयी अत्यंत प्रेम होतं, भारतीय परंपरेविषयी प्रेम होतं. ते म्हणत असत, संस्कृती या शब्दातच संस्कृत आहे. त्याच्यामुळे विशेषतः त्यांच्यावर बोलताना प्रारंभी मी ही वेदस्तुती आवर्जून म्हणत असते. काहीसा अविश्वास, अशा अनेक भावभावना चित्तात तरंगून उठतील. म्हणजे आपण कुठेतरी गेलो आहोत, व्हायोलिनवर कुठली तरी धून ऐकतो आहोत पाश्चात्य शास्त्रीय संगीताची. कोण आहे वादक असं विचारल्यावर कोणतरी रॉबर्ट मायनीहॉर्न वगैरे अशा उत्तराची आपण अपेक्षा करतोय, आणि आपल्याला उत्तर मिळतंय हे आइन्स्टाईन यांनी वाजवलेलं जुनं ध्वनिमुद्रित आहे. तर आपल्याला कसं आश्चर्य वाटेल, आपण कसे गोंधळून जाऊ. पण आज आपल्या सगळ्यांच्या हातात एक लौकिक जगद्गुरू आहे गुगल. त्याच्यावर आपण नुसतं टाकलं की आइन्स्टाईन आणि म्युझिक, तर आपल्याला अशी माहिती मिळेल की आइन्स्टाईन यांना संगीताची फार आवड होती आणि फावल्या वेळामध्ये ते व्हायोलिन वाजवत असत. पण वीर सावरकरांविषयीच्या माहितीचा कुठलाही स्रोत जरी आपण ढूंढाला तरी त्याच्यामध्ये आपल्याला क्रांतिकारक सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू संघटक सावरकर, महान देशभक्त सावरकर, महाकवी सावरकर, श्रेष्ठ साहित्यिक, इतिहासकार, निबंधकार, नाटककार, बृहस्पती सम दशसहस्रेषु वक्ता असलेले सावरकर, स्वदेशीचे प्रवर्तक, शुद्धी कार्याचे प्रणेते, भाषा शुद्धी, लिपी सुधारणा, धर्म सुधारणा करणारे अस्पृश्योद्धारक सावरकर ओतप्रोत पाहायला मिळतील. पण अध्यात्मवादी सावरकर असा उल्लेख थेट आपल्याला मिळणार नाही. आणि एक अत्यंत महत्वाचे सावरकरही आपल्याला त्या स्रोतामध्ये मिळतील. त्या सावरकरांचा खूप बोलबाला झाला आणि ते सावरकर मी नाकारणारही नाही. ते सावरकर म्हणजे विज्ञानवादी सावरकर, इहवादी सावरकर, उपयुक्ततावादी सावरकर. सर्व श्रुती स्मृती पुराणोक्त संस्कृतीकडे केवळ ऐतिहासिक भूमिकेतून बघा आणि अद्ययावत अशा यंत्रयुगाचा मनापासून अंगीकार करा. कर्मकांड मुळीत काढा. मानवी प्रगती मंत्रबळाने होत नसते, ती यंत्रबळाने होत असते. आपण मंत्राची नव्हे यंत्राची कास धरली पाहिजे असं आग्रही प्रतिपादन करणारे सावरकर हे सावरकरांचं प्रमुख आणि आता सर्वतोमुखी झालेलं असं अंग. ते अंग नाकारण्यात काही अर्थ नाही. पण जर हे अंग स्वीकारलं तर मग त्यांना अध्यात्मवादी कसं म्हणायचं? त्यांना अध्यात्मवादी म्हणणं व्यर्थ ठरेल असं कोणी म्हणू शकतं. आणि अशी साधारणपणे धारणा होणं स्वाभाविक आहे. सावरकर वाङ्मयाचा कोणीही अभ्यासक असं म्हणू शकतो की वेद प्रामाण्य, पुराण प्रामाण्य नाकारून प्रत्यक्ष प्रमाणाची, विज्ञान प्रामाण्याची कास धरायला सांगणारे, मंत्र चळ टाकून यंत्रबळाचा पुरस्कार करायला सांगणारे सावरकर, सगळ्याच धर्मांमधल्या स्वर्ग नरकातल्या कल्पनांचा फोलपणा दाखवून देणारे, पोथीनिष्ठेचा निषेध करणारे सावरकर
हे त्यातल्या त्यात जर काही असतील तर ते इहवादी, सुधारक आणि तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर जडवादी, देहात्मवादी, अनात्मवादी म्हणजे नास्तिकवाद स्वीकारणारे होऊ शकतात, निरीश्वरवादी म्हणवले जाऊ शकतात, तर उलट अध्यात्मवादी म्हणवले जाऊ शकतात. त्यांच्या या प्रत्यक्ष उपदेशाशी, प्रचाराशी, मतांशी अध्यात्मवादाचं काहीतरी नातं आहे का? दूरचं तरी नातं आहे का? अशा प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नाचा विस्तृत उहापोह म्हणजे माझं आजचं हे व्याख्यान असणार आहे. प्रथमतः हे लक्षात घेऊया की आध्यात्मिक असणं हे अंशकालिक, अनुषंगिक म्हणजे पार्ट टाइम असं अंग असत नाही. एखादी व्यक्ती एक तर आध्यात्मिक असते किंवा आध्यात्मिक नसते. थोडीशी आध्यात्मिक, बरीचशी आध्यात्मिक असं असत नाही. गणितामध्ये जसं बायनरी असतं 1 आणि 0, हो किंवा नाही. एखादी व्यक्ती आध्यात्मिक आहे किंवा आध्यात्मिक नाही. केवळ असं चवीपुरतं एवढं तेवढं आध्यात्मिक असणाऱ्या लोकांची एका संस्कृत सुभाषितकारांनी खूप छान निंदा केलेली आहे. खरं तर जगातल्या सगळ्याच बऱ्या, वाईट, उदात्त आणि अधम अशा मानवी व्यवहारांचं अत्यंत सुस्पष्ट प्रतिबिंब संस्कृत सुभाषितांमध्ये जेवढं पडतं ना, तेवढं ते अन्यत्र सहसा कुठेच पडत नाही, कुठल्याच भाषेत पडत नाही. थोडासा विषयांतराचा दोष पत्करून वीर सावरकर संस्कृत सुभाषितांवर काय म्हणतात ते मी सांगतो. ते म्हणतात, आकाशासारखा भव्य आणि गंभीर अर्थ सरोवरासारख्या चिमुकल्या श्लोकात, अनुष्टुपात प्रतिबिंबित करण्याचं सामर्थ्य आमच्या संस्कृत महाकवींचंच. आता हे जे अगदी अंशकालिक पार्ट टाइम आध्यात्मिक लोक आहेत त्यांचा खोलपणा दाखवणारं सुभाषित सांगते, कलौ लुब्धा नरा नार्यो व्यग्रा संसार कर्मणी क्षणं क्रीडन्ति विश्रांत्यै सायं वेदांत चर्चया. विषय सुखाची अत्यंत ओढ असणारे स्त्री पुरुष या कलियुगात संसार सुखात नित्य व्यग्र असतात आणि संध्याकाळी केवळ विरंगुळ्यासाठी म्हणून तत्वचर्चा करतात. माझ्या वडिलांनी या आणि अशा अनेक संस्कृत सुभाषितांचं मराठीत रूपांतर केलेलं आहे. मराठी श्लोकांमध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण भगवद्गीता ही 700 श्लोक रूपांतरित केलेले. या श्लोकाचं रूपांतरण आठवते, लोभावले कलित लोक रमले संसार सागरी विरंगुळ्यास क्षणिक हो तत्वचर्चिती जरी. म्हणून संध्याकाळी शिरोप्याच्या गप्पांमध्ये अध्यात्माला, वेदांताला जो स्थान देतो त्याला आध्यात्मिक हे विशेषण योग्य ठरणार नाही. त्याला फार वाचाळ म्हणता येईल. आणि अनंत वाचाळ वरळती वरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, हे संत वचन प्रसिद्ध आहे. आता माझं हे व्याख्यान अध्यात्म म्हणजे काय, आध्यात्मिकता कशाला म्हणायचं यावर जरी थेट नसलं तरी सुद्धा सावरकरांना किंवा आणखी कोणाला आध्यात्मिक म्हणताना किंवा आध्यात्मिक ठरवताना आपल्याला काय म्हणजे आध्यात्मिक याचे काही निकष ठरवावे लागतील आणि त्या निकषांवर त्या व्यक्तीचं वर्तन आपल्याला तपासून बघावं लागेल किंवा बघता येईल. हे लक्षात घ्या की आध्यात्मिकता ही त्या व्यक्तीच्या वर्तनावरून ठरवायची असते, कीर्तनावरून नाही, उपदेशावरून नाही, लिखाणावरून नाही. आता अध्यात्म हा शब्द अधि अधिक आत्मा यांचा संधी आहे. त्यात अधि म्हणजे विशेष या अर्थीचा उपसर्ग आहे आणि अध्यात्म या शब्दातला मुख्य शब्द आहे आत्मा. हा आत्मा ही संकल्पना आपल्या वैदिक पूर्वजांची आहे आणि इतर अनेक अनमोल देणग्यांप्रमाणेच ही आत्मा ही संकल्पना ही आपण जगाला दिलेली फार मोठी देणगी आहे. भारतीय तत्वज्ञ या जगाचं 2 भागांमध्ये वर्गीकरण करतात. एक हे पंचमहाभूतांपासून बनलेलं दृश्य जग, हे अणुपासून ब्रह्मांडापर्यंत पसरलेलं विस्तारलेलं अफाट विश्व, आपली शरीरही त्यात आली. आणि दुसरा भाग, दुसरी महत्वाची मिती म्हणजे या दृश्य पसाऱ्याचा बोध, जाणीव, अनुभव ज्याला येतो तो, या जगाचा साक्षी, या जगाच्या अस्तित्वाचं प्रमाण, त्याला त्यांनी नाव दिलं आत्मा. हा आत्मा कसा आहे
त्याचं अस्तित्व शाश्वत आहे, तो अपरिवर्तनीय आहे, तो नितांत शांत आहे, तो नित्य तृप्त आहे, एका असीम आनंदाचा तो सागर आहे. आणि या जगातून त्याचा जन्म झाला नसून त्याच्यातून या जगाचा जन्म झालाय आणि त्याच्यातच हे जग लय पावणार आहे. या संपूर्ण चराचराला व्यापूनही तो पुन्हा 10 अंगुळे बोललाय, त्या तिष्ठत दशांगुलम. अर्थात तो व्यापकाहूनही व्यापक आहे. आणि मुख्य म्हणजे तो आहे या कोटीत येणारा, या प्रकारात येणारा एकमेव पदार्थ आहे. बाकीच्या गोष्टी या जन्माला येतात आणि नष्ट होतात, त्या आगमापायी. त्यांना आगम आहे म्हणजे प्रारंभ आहे आणि अपाय आहे म्हणजे नाश आहे. पण हा आत्मा म्हणजेच परमात्मा, हेच परब्रह्म, हेच ब्रह्म, योगीभीर ध्यानगम्यम हे तत्व म्हणजेच हा आत्मा. आणि त्याचा लाभ करून घेणं हेच आपल्या मानवी जीवनाचं, मानवी जन्माचं श्रेष्ठतम ध्येय सांगितले. या आत्म्या वाचूनच जे काही आहे ते आहे अनात्म्य. मग त्यात आपलं शरीर आलं, मन आलं, अंतःकरण आलं, बुद्धी आली. त्याच्या पलीकडची जी आपली स्थिती आहे ती आहे आत्मस्थिती. आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी निरनिराळ्या साधना सांगितलेल्या आहेत. पण ती स्थिती एकदा का प्राप्त झाली की मग आपल्याला पुनर्जन्म नाही. या जन्म मरणाच्या दुष्ट आणि दुःखद फेऱ्यातून आपली मुक्ती होईल आणि आपण परमानंदाच्या सर्वश्रेष्ठ अवस्थेला जाऊन पोहोचतो. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासयितव्य, या आत्म्याचं श्रवण, मनन, चिंतन आणि निदिध्यास ठेवावा असं उपनिषद सांगतात. पण या आत्म्याची म्हणजे आपल्यातल्या या शाश्वताची एक असीम ओढ काही थोर व्यक्तींना उपजतच असते. कसं आहे की प्रौढ वयात वेदांत वाचून तत्वज्ञानाचा अभ्यास करून याविषयी शब्दज्ञान मिळवतात. पण ही ओढ मात्र उपजतच असावी लागते, जी ज्ञानेश्वर महाराजांमध्ये होती, जी तुकाराम महाराजांमध्ये होती. खेळाच्या वयात असलेले समर्थ एकटेच ध्यानमग्न होऊन बसले होते आणि त्याविषयी विचारलं तर ते असं म्हणाले होते, चिंता करीतो विश्वाची. विश्वाची ते का चिंता करत होते? विश्वाचं एवढं मोठं ध्येय एवढ्या लहानपणात त्यांना का होणारच होतं? कारण त्यांना विश्वरूप व्हायचं होतं. किंबहुना चराचर आपणची चांगला या पदाला त्यांना याच आयुष्यात पोहोचायचं होतं. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे त्या पदाला पोहोचण्यासाठीची साधना होती. आणि त्या शाश्वत आनंदाच्या स्थितीसाठी म्हणून अशाश्वत अशा घर, दार, संपत्ती, सत्ता या सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला होता, या लौकिकाचा त्याग केला होता. आता या दृष्टीने या पार्श्वभूमीवर आपण वीर सावरकरांचं बाल्य अवलोकूया. वय वर्ष 6-7. या कोवळ्या वयामध्ये जवळजवळ 100 लोकांचा एकच समान स्थायी भाव असतो, तो म्हणजे अवखळपणा. पण या वयातले वीर सावरकर अचानक शांत होते. भगूरला त्यांच्या घरात एक भिंतीतलं फडताळ होतं, त्याला छिद्रांचं दार होतं. त्याच्यात हे लहानवे सावरकर जाऊन बसले. असं म्हणतात, मनात प्रथम नाना विचार येईल. त्याला त्यांनी मनाचं पार्लमेंट असं फार सुंदर नाव दिलेलं आहे. आणि मग म्हणतात की हळूहळू ते विचार लुप्त होत होत मनाच्या निर्विचार अवस्थेचा आवर्णनीय आनंद मिळेल. या अवस्थेत दीर्घकाळ राहिल्यानंतर योग्यांना जी अवस्था प्राप्त होते त्याला तुर्यावस्था म्हणतात. त्याच्या पुढची पायरी असते मनोनाश. आता सावरकर हे ज्या अर्थी योग्यांनाही दुर्लभ असलेल्या अशा समाधी सदृश अवस्थेचा इतक्या बालवयात कोणत्याही प्रयत्नांवाचून अनुभव घेऊ शकत होते, त्याच अर्थी ते कोणीतरी गेल्या जन्मीचे योगी त्यांची तपस्साधना पूर्ण करण्यासाठी म्हणून अवतरले होते. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला असा प्रश्न विचारला की एखाद्या तपस्व्याची साधना मृत्यूमुळे तिथेच थांबते का? त्यावर भगवान म्हणतात, शुचीनाम श्रीमताम गेहे लोक भ्रष्टो विचारते. ती साधना संपत नाही. अनुकूल अशा घरामध्ये पुन्हा जन्म घेतला जातो आणि ती साधना पूर्ण केली जाते. याच न्यायाने वीर सावरकरांच्या चरित्राकडे पाहिलं पाहिजे. हे उघड आहे.
अत्यंत लहान वयातली आठवण लिहिताना ते सांगतात, घरात सप्तशतीचा पाठ सुरू असे. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी अनेक स्त्रीलिंगी भाववाचक याच्यात आहेत. बुद्धिरूपेण संस्थिता, दयारूपेण संस्थिता, लज्जारूपेण संस्थिता, शांतीरूपेण संस्थिता. त्याविषयी लिहिताना वीर सावरकर म्हणतात, किती भावसुंदर श्लोक मला त्यावेळी वाटले, किती तत्वसुंदर श्लोक मला आता वाटतं. म्हणजे वीर सावरकरांचा जीवन प्रवास हा भावुक सावरकरांपासून ते तत्वज्ञ सावरकरांपर्यंत झाला. 8 वर्षाचे असतानाची गोष्ट आहे का. या वयात एखाद्या मुलाने राजकन्या आणि गुटका राक्षस, सोनेरी जादूगार अशा प्रकारची जरी पुस्तकं वाचायला घेतली तरी आई वडिलांना वाटलं की वाचनाची आवड आहे. आई कौतुकाने सांगते शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आमच्या मुलाला वाचनाची फार आवड आहे. वीर सावरकरांनी या वयात अरण्यक वाचायला सुरुवात केली. अरण्यक हे आपले प्राचीन संस्कृत ग्रंथ आहेत. पण ती अरण्यक वाचताना पाहून वीर सावरकरांचे वडील त्यांना असं म्हणाले, अरे घरात काय अरण्यक वाचतोस, घराचं अरण्य होईल ना. पुढे अनेक दशकांनंतर ही स्मृती जागवताना वीर सावरकर या वाक्याला पुढे दुसरी जोडतात, भविष्यवाणीच ठरली ती. आता सावरकर या अत्यंत भव्य दिव्य घटनेच्या आकलनाला किती किती मर्यादा आहेत बघा. सावरकर हे अध्यात्मवादी होते हे कळणं तर फार अवघड आहे. पण सावरकरांच्या नितांत सुंदर महाकाव्य सदृश अशा भाषेतले कित्येक शब्द नीटसे कळावे इतकंही भाषा वैभव आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्याजवळ ठेवलं नाही. स्वातंत्र्यानंतरच्या 60-65 वर्षामध्ये आर्थिक, सामाजिक, वैचारिक आणि भाषिक दारिद्र्य इतकं वाढवलं गेलं की समाजावर अमृतमय परिणाम करणारं सावरकर वाङ्मय लोकांना आता कळणंही अवघड होत असतं. सावरकरांचं ते वाक्य पुन्हा ऐकूया. ते म्हणतात, त्या माझ्या बालवयात माझ्या वडिलांच्या या बोलण्यातल्या सूक्ष्म अर्थवादाचा परिणाम एका अनामिक भीती वाचून काय होणार, पण भविष्यवाणीच ठरली ती. आता अगदी एखाद्या मराठीच्या तरुण प्राध्यापकाला जरी विचारलं की अर्थवाद ही काय संकल्पना, तरी त्याला ती सांगता येईलच याची आपण निश्चिती नाही देऊ शकत. लक्षात घेऊया की मराठी वाचवायची जबाबदारी म्हणजे दायित्व हे प्रथमतः मराठी भाषिकांचं. परप्रांतीयांनी मराठी शिकावं हा आग्रह धरण्यापूर्वी आपलं मराठी समृद्ध करावं हा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यासाठी सावरकरांसारख्या थोर व्यक्तींचं वाङ्मय आपल्याला समजेल अशी आपली भाषा आपण प्रगल्भ केली पाहिजे. अर्थवाद हा एक अतिशयोक्ती अलंकार आहे. त्याचेही 2 उपप्रकार आहेत, स्तुत्यात्मक अर्थवाद आणि निंदात्मक अर्थवाद. एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी, ती करायला प्रवृत्त करण्यासाठी म्हणून ती करण्याने काय लाभ होणार आहे हे जेव्हा फुगवून सांगितलं जातं, काहीशा अतिशयोक्तीने सांगितलं जातं, तेव्हा तो होतो स्तुत्यात्मक अर्थवाद. आणि अलंकारिक बोलणं हे वाच्यार्थाने घ्यायचं नसतं, ते लाक्षणिक अर्थाने घ्यायचं असतं. ती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन गेलेलं असतं. बहुतेक स्तोत्रांमध्ये आपण बघतो की विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम अशी फलश्रुती असते. ते स्तुत्यात्मक अर्थवादाचं उदाहरण. त्याच्या उलट जेव्हा एखादी वाईट गोष्ट, निंद्य गोष्ट करण्यामुळे काय हानी होणार आहे हे फुगवून सांगितलं जातं, तेव्हा तो होतो निंदात्मक अर्थवाद. आपण लहान मुलांना सांगतो की रात्री दात घासणे तर वाईट स्वप्न पडतं, हा याला निंदात्मक अर्थवाद. घरात अरण्यक वाचली की घराचं अरण्य होतं असं वीर सावरकरांचे वडील त्यांना म्हणाले होते. यातला सूक्ष्म अर्थवाद हा की हे जीवन क्षणभंगुर आहे. या अशाश्वत नश्वर नरदेहाचं सार्थ केवळ शाश्वताचा शोध घेण्यातच आहे. या प्रकारच्या तत्वज्ञानाचा संस्कारक्षम मनावर जर परिणाम झाला तर तो माणूस त्या घरातली, त्या गृहस्थाश्रमातली कर्तव्य विसरून अरण्याचा मार्ग धरेल. गृहस्थ जीवन जगण्यासाठी त्या जीवनाविषयी काहीतरी मोह, काहीतरी आसक्ती असावीच लागते. ती या अरण्यकांच्या वाचनाने संपून जर मनुष्य निर्मोह झाला, निरासक्त झाला, अनासक्त झाला
तर ते गृहस्थ जीवनच डळमळीत होईल. आणि इतक्या बालवयात जेवढं संस्कारक्षम मन असतं इतकं नंतर आयुष्यात पुन्हा कधीच नसतं. त्या सूक्ष्म अर्थवादातलं सूचित खरंच ठरलं. म्हणून सावरकर त्या वडिलांच्या वाक्याला पुस्तिक जोडतात. भविष्यवाणीच ठरली की शाश्वताच्या शोधासाठी अशाश्वत अशा जीवनातल्या भोगविलासांना तुच्छ मानावं लागतं आणि त्यांच्या त्यागातूनच भव्य शाश्वत जीवनाचा लाभ होतो. या अरण्यकांच्या भारतीय तत्वज्ञानाच्या सिद्धांतांचा सावरकरांच्या उपजतच दधीची सदृश त्यागी वृत्तीशी असा समन्वय झाला की त्यांचं पुढचं सगळंच आयुष्य त्यागाच्या दिव्य अग्नीने उजळून निघालं. पुढे लंडनला त्यांना धरायला ब्रिटिश पोलीस आता केव्हाही येतील अशी स्थिती होती. त्यांनी एक कागद हातात घेतला आणि ते ही बहुधा शेवटची निर्वाणी रव या भावनेने सरसर एक पत्र लिहायला. ते पत्र होतं त्यांच्या मातृकल्पा भ्रातृभार्येला म्हणजे आईप्रमाणे असलेल्या वहिनीला कवितेतून लिहिलेलं पत्र. त्या कवितेतून त्यांचं नुसतंच शीघ्र कवित्व प्रकटत होतं असं नाही, तर त्यांचं प्रखर अध्यात्मवादित्व सुद्धा तितकंच प्रकटत होतं. ते म्हणताय, दीप्ता नलाट निजमातृ विमोचनार्थ हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. प्रदीप्त म्हणजे पेटलेल्या या अनलात म्हणजे अग्नीत आम्ही आमचा स्वार्थ जाळला. कोणत्या अग्नीत जाळला तर देशभक्तीच्या अग्नीत जाळला आणि आम्ही कृतार्थ झालो. बघा, ऐन तारुण्यात जीवनाच्या अगदी बहरत्या वसंतात बुद्धीचं असीम वैभव लागलेलं आहे, विद्येचं थोरलं पाठबळ लागलेलं आहे. असं यौवन धन बुद्धी आंग्ल विद्या विभूषितता अशा एकाहून एक भाग्यरत्नांची खाण असलेल्या सावरकरांचं पुढचं आयुष्य किती सुखाचं, किती ऐहिक लौकिक आनंदाचं गेलं असतं त्याची कल्पना करा. पण सावरकरांना कृतकृत्यता कशात वाटतेय तर तो भला थोरला स्वार्थ जो त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य सुखासीन करू शकला असता, ऐश्वर्य संपन्न करू शकला असता, त्याची देशाच्या स्वातंत्र्यासाठी राख रांगोळी करण्यात त्यांना कृतार्थता वाटतेय. तो जिवंत स्वार्थ त्यांनी देशभक्तीच्या यज्ञात हवीरद्रव्य टाकावा तसा टाकून अग्निसात केला आणि त्याची रक्षा चिताभस्म अंगाला लेपावं तशी फासून ते श्रीरामचंद्रांच्या वनवासापेक्षाही अधिक प्रदीर्घ आणि अधिक कठोर अशा अंदमान वासाला निघून गेले. मानवी जीवनाचं सार्थ देहाच्या भोगाला, क्षणिक आनंदाला योग्य तेवढ्या गोष्टींचा पुरवठा करण्यात नसून व्यापक ध्येयाशी स्वतःला समर असून त्या ध्येयाला अवघं जीवन समर्पण्यात आहे. आणि असं समर्पित जीवनच माणसाला पुनर्जन्मापासून वाचवतं आणि व्यापक विश्वात्मकता प्राप्त करून देतं. हा वेदांताचा सिद्धांत आहे. आपण जर जगातल्या अनेक महापुरुषांची उपजत प्रेरणा पाहिली, त्यांची समर्पणशीलता पाहिली, तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. मग ते महापुरुष कुठल्याही क्षेत्रातले असते तरी चालते. ते पुरुषच असले पाहिजे तसं नाही की एखादी मेरी किडीसारखी स्त्री पण असू शकते. रेडियमच्या संशोधनामधून कॅन्सर सारखी दुर्धर व्याधी लागून त्या गेल्या, पण जगाच्या ज्ञानामध्ये त्यांनी किती मोलाची भर टाकली. आणि भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की असं त्यागमय जीवन हे त्या व्यक्तीला मोक्षपदाला नेतं. मग या सत्याची त्या व्यक्तीला जाणीव असो किंवा नसो, फार काय ही विचारसरणी त्या व्यक्तीला मान्य असो किंवा नसो, या विचारसरणीत त्या व्यक्तीचा परिपोष झालेला असो किंवा नसो, ती व्यक्ती मोक्षपदाला जाते असं भारतीय तत्वज्ञान सांगतं. आता तुम्ही म्हणाल की सावरकरांचं हे व्रती जीवन, ही त्यांची व्रतचर्या त्यांना मोक्षपदाला नेणारी होती असं फारकर कोणी म्हणू शकेल. पण स्वतः सावरकरांना हा विचार मान्य झाला असता का? हो, शतवार मान्य झाला असता. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरहा, आपुल्या आपुल्या कर्मी दक्षतो मोक्ष मिळवी. हा गीतेचा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत खरा वैश्विक आहे, खरा उदार आहे, खरा थोर आहे. हा कुठला संकुचित कथवा नाहीये. या सिद्धांतानुसार तुम्हाला तुमचं क्षेत्र ठरवायचा पूर्ण अधिकार आहे.
पण ते तुमचं क्षेत्र, ते तुमचं ध्येय एकदा का सुनिश्चित झालं की मग मात्र तुमच्या सगळ्या वृत्ती तुम्हाला त्या ध्येयाशी समरस कराव्या लागतील. आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला तुमचा स्वार्थ जाळावा लागेल, मोठा त्याग करावा लागेल. उपनिषद सांगतात तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृहः कस्यचित् धनम्. म्हणून त्यागानेच भोगाचा आनंद घे. मा गृहः हाव धरू नकोस. गृध या धातूचा अर्थ आहे हाव धरणे. या गृध या वैदिक संस्कृत धातूपासूनच इंग्लिशमध्ये ग्रीड हा शब्द बनला. मांसावर तुटून पडणाऱ्या हावरट गिधाडाला संस्कृतमध्ये म्हणतात गृध्र. आणि सामान्य माणसं या गृध्राप्रमाणे गिधाडाप्रमाणे वागतात. म्हणून उपनिषदकार म्हणतात मा गृधः हाव धरू नकोस. कस्यचित् धनम्. अरे हे या विश्वातलं यच्चयावत धन कोणाच आहे? तू एकदा विश्वरूप झालास, विश्वेश झालास की तुझंच तर आहे. आता स्वतंत्रता हे सावरकरांनी त्यांच्या काळातलं त्यांच्यासाठीच असं निश्चित केलेलं गेलं होतं. त्यांच्या सगळ्या शक्ती त्यांनी त्या ध्येयाला समर्पित केलेल्या होत्या. त्यांचं मन, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं वाग्विभव, त्यांची रसाला म्हणजे त्यांची रसाळ कविता आणि संपूर्ण जीवनच त्यांनी स्वतंत्रता देवीच्या चरणी बांधलं होतं. हा जो विचार आहे, हा विचार मी तुमच्या समोर जो मांडतीये, तो विचार प्रत्यक्ष सावरकरांनी अध्यात्माच्याच परिभाषेत मांडला आहे. ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते म्हणताय हे स्वतंत्रते मोक्ष मुक्ती तुझीच रूप आहे. वेदांत्यांचा मोक्ष तुलाच योगीजन परब्रह्म म्हणतात. या जगातलं उदात्ततम, उन्नततम, उत्कटतम जर काही असेल तर ते तूच आहे स्वतंत्रते. खरं तर माझ्या प्रतिपादनाला यापेक्षा आणखी वेगळ्या कोणत्या प्रमाणाची सिद्धतेची आवश्यकता नाही. पण भारतीय तत्वविचारातलं एक साम्यदर्शक उदाहरण सांगते. एखादा अत्यंत प्रगाढ असा गणेश भक्त आपल्या गणेश देवतेची कशी स्तुती करतो पहा. वीर सावरकर जसं स्वतंत्रता देवीचं स्तोत्रगान करतात तसंच आणि त्याच प्रकारचं तो गणेश स्तवन करतो. तो म्हणतो त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं आत्मासी नित्यम्. बरं, आता या अध्यात्मवादाला अत्यंत प्राणभूत असलेला जो आत्मा आहे आणि त्याचं अमरत्व हे जे गीतेचं प्रतिपाद्य आहे आणि ते आपलं खरं रूप असून शस्त्राने छिन्न होणारं, अग्नीने जळू शकणारं शरीर म्हणजे आपण नाही आहोत. तर नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. Weapons cleave it not, nor fire burneth it. Water sweat it not, nor wind dryeth it. अशा स्वरूपाचे आत्मा आपण आहोत. या गीतेच्या प्रतिपाद्याशी वीर सावरकरांनी कधी सहमती दर्शवली आहे का? याचंही निसंदिग्ध उत्तर हो असंच आहे. ब्रिटिशांच्या अत्याचारांनी जर्जर झालेले वीर सावरकर विकलांग होतात, पण विकल मनस्क थोडेही न होता अनादिनी अनंतमी अवध्यमी मला मारिवरिपु जगती असा कवण जन्मला अशी 100% वेदांतमय कविता करतात. ही कविता पूर्ण वाचा. ती कोणत्या परिस्थितीत जन्माला आली त्याचा अभ्यास करा, त्याचा विचार करा आणि मग सावरकरांना अध्यात्मवादी म्हणायचं की नुसतंच बुद्धिवादी म्हणायचं, पुरोगामी म्हणायचं ते ठरवा. तुम्ही निश्चित या निष्कर्षाला या की सावरकरांना अध्यात्मवादी न म्हणता नुसतंच बुद्धिवादी पुरोगामी म्हणणं म्हणजे एखाद्या जागतिक कीर्तीच्या सर्जनला नुसतंच कंपाऊंडर म्हणण्यासारखं. पण मग सावरकरांनी जो हिरिरीने प्रतिपादित केलेला, पुरस्कार दिलेला उपयुक्ततावाद आहे, इहवाद आहे, बुद्धिवाद आहे, त्याची संगती कशी लावायची? तर त्यासाठी एक प्राचीन कथा विचारात घेऊया. एकदा दानव, मानव आणि देव त्यांच्या गटाने ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले आम्हाला उपदेश करा. ब्रह्मदेवानी तिन्ही गटांना द या एकाच अक्षराचा उपदेश केला. त्याच्यातून काही अर्थबोध झाला नाही म्हणून सगळेजण बृहस्पतीकडे गेले. बृहस्पतीने सांगितलं की माझ्याकडे वेगवेगळ्या गटांनी या, जसं तुम्ही ब्रह्मदेवाकडे गेलात तसेच. दानवांना त्यांनी सांगितलं तुम्हाला द या अक्षरातून दया करा असं सांगितलेलं. तुम्ही अत्यंत क्रूर झाला आहात. मानवांना ते म्हणाले किती कृपण म्हणजे कंजूष झाला आहात. अरे सगळी संपत्ती स्वतःसाठी नसते,
द या अक्षरातून तुम्हाला दान करायला सांगितलं. आणि देवांना त्यांनी सांगितलं की हो, इतक्या भोगविलासात रममाण होणं योग्य नाही. इंद्रियांचं दमन करायला शिका, संयम करायला शिका. द या अक्षरातून तुम्हाला दमन करायला सांगितलं. थोडक्यात काय, तर सावरकरांनी केलेला जो उपदेश होता तो सर्वसामान्य समाजासाठी होता. जो समाज अत्यंत रूढीग्रस्त होता, अज्ञानग्रस्त होता, दारिद्र्यग्रस्त होता आणि मुख्य म्हणजे पारतंत्र्यग्रस्त होता. आणि ज्या व्रताचं ते स्वतः आचरण करत होते, जे सतीचं वाण त्यांनी हाती घेतलेलं होतं, त्याला योग्य अशी व्यक्ती लाखात काय कोटीतही एखादी असू शकते हे त्यांना माहिती होतं. आणि त्याच्यामुळे साहे ओझे त्यासी तेची द्यावे या न्यायाने त्यांनी लोकांना केलेल्या उपदेशाकडे बघायला. भगवान शंकर हलाहल नावाचं भयानक विष प्यायले. म्हणून शैवांनी, शिवभक्तांनी शिवरात्रीला जसं चमचा वेगवान प्यायचं नसतं आणि शिवरात्रीला शिवभक्त साबुदाण्याची खीर पितात. म्हणून भगवान शंकरांनी प्यायलेलं ते जहाल कालकूट म्हणजे प्रत्यक्षात साबुदाण्याची खीरच होती असंही म्हणायचं नसतं. त्याचप्रमाणे सावरकरांनी त्यांच्या अनुयायांना केलेला, त्यावेळी केलेला उपदेश आणि त्यांची स्वतःच अंगीकृत कार्यासाठी असलेली व्रतचर्या यांची गल्लत करायची नसते. सावरकरांनी अनुयायांसाठी जो उपयुक्ततावाद पुरस्कार दिला त्याचे ते एवढेच कैपक्षी असते, म्हणजे समर्थक असते. तर विचार करा की ज्या काळात इंग्रजी राज्यात 4थी पास झालेल्या तरुणाला पोस्टमनची नोकरी सहज मिळत असे आणि त्याला 8-10 रुपये वेतन सुद्धा मिळत असे. त्या 8-10 रुपये वेतनावर अगदी सुखी नाही पण समाधानाने त्याचं कुटुंब चालू शकेल. अशा काळामध्ये त्यांचं स्वतःचं जीवन उपयुक्त करण्याचा, रूढार्थाने उपयुक्त करण्याचा त्यांना केवढा मोठा वाव होता. मला कोणाचा उणेपणा दाखवायचा नाहीये, पण माझ्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी मी एक उदाहरण देते. 4थी शिकलेल्या पोस्टमनचं वेतन पाहिलं आपण. 7वी शिकलेल्याला त्या काळात फायनल म्हणत त्याला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळत असे, वेतन असे 12-13 रुपये. मॅट्रिक झालेल्याला अनेक ऑफर्स येत 25 रुपयापर्यंत वेतन मिळेल. प्राध्यापकाचं वेतन होतं 90 रुपये म्हणजे अबडबंब. आणि आता तुम्ही चकित व्हाल, न्यायाधीशाचं वेतन होतं 1300 रुपये. त्यावेळेच्या सोन्याच्या भावाशी आणि आजच्या सोन्याच्या भावाची जर तुलना केली तर ते 1300 रुपये आजचे होतात 75 लाख रुपये महिना. आणि या व्यतिरिक्त त्या न्यायाधीशाला मिळणारा मान, सन्मान, सवलती वेगळ्या. न्यायमूर्ती रानड्यांना 1300 रुपये वेतन होतं. बॅरिस्टर झालेल्या सावरकरांना हे वैभव मिळालं नसतं का? ब्रिटिश सेवेत राहूनही रावसाहेब रानड्यांनी फार मोठी देशसेवा केलीये, समाजसेवा केलीये. त्यांना उणेपणा आणणं हा माझा हेतू नाही. त्यांचा आणि सावरकरांचा पिंड वेगळा आहे. पण वीर सावरकरांनी केलेला त्याग कोणत्या प्रकारचा आहे आणि कोणत्या पातळीवरचा आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी उदाहरण दिलं. आणि तो त्याग उपयुक्ततावादाच्या कुठल्याच निकषात कसा बसत नाही हे मला सांगायचं. त्यामुळे सावरकरांना अध्यात्मवादी न म्हणता नुसतंच उपयुक्ततावादी म्हणणं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा परिचय उत्तम सारथी असा करून देणार. भगवान श्रीकृष्ण उत्तम सारथ्य करू शकत होते आणि त्यांच्या प्रिय सखा अर्जुनाचं त्याच्या आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर त्यांनी सारथ्य केलं. पण निव्वळ सारथी अशी त्यांची ओळख करून देणं किंवा घेणं जसं हास्यास्पद आहे, तसंच प्रिय देशबांधवांच्या तत्कालिक हितासाठी त्यांना उपयुक्ततावाद, इहवाद, विज्ञानवाद उपदेशिणारे सावरकर तेवढ्याच मर्यादेत जाणून घेणं हास्यास्पद. भगवान श्रीकृष्णाची ईश्वरी अवतार ही जशी खरी ओळख आहे, जशी महत्वाची ओळख आहे, तशीच सावरकरांची अध्यात्मवादी खरी ओळख आहे, महत्वाची ओळख आहे. सावरकरांना जेव्हा लंडनला अटक झाली, फ्रान्सच्या मार्से मार्गे त्यांना मुंबईला आणण्यात आले आणि आता 50 वर्षांच्या 2 जन्मठेपींच्या शिक्षेनंतर अंदमानला निघण्यापूर्वीची त्यांच्या पत्नीची थोडा वेळ भेट घेण्याची सवलत त्या दयाळू इंग्रज सरकारने दिली. 5 वर्षांपूर्वी बॅरिस्टर व्हायला गेलेला पती तिकडून राजासारखा परतणार होता. आपल्याला राणीसारखं राहता येणार होतं
आणि आता काय परिस्थिती आहे, त्या दूर देशावरून येणाऱ्या परतलेल्या पतीची ही प्रथम भेट आणि बहुधा या जन्मातली शेवटची भेट. आणि तीही कशी, ज्या परिस्थितीमध्ये ती होणार होती ती परिस्थिती टाहो फोडून रडण्यासारखी होती, पण ते रडणंही पतीच्या खांद्यावर डोकं ठेवून शक्य नव्हतं. सौ माई सावरकर, त्यांचे बंधू आणि एक रखवालदार असे तिथे उपस्थित होते. पतीच्या हातातल्या दंडा बेड्या पाहिल्या आणि माईंना रडू कोसळलं. आणि ते पाहून वीर सावरकर असं म्हणाले, अहो रडायला आयुष्य पडलंय, पण आता भेटीसाठी हा जो थोडासा वेळ मिळालाय ना, तो रडण्यात वाया घालवण्यापेक्षा असा विचार करा की 4 काड्या जमवून संसार तर कावडे चिमण्याही करतात, पण आपला हा चूल बोळक्यांचा संसार आपण आपल्या हातांनी मोडून टाकला. कशासाठी? तर भविष्यात आपल्या लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा यासाठी. आता या विचारसरणीला अध्यात्मवाद म्हणायचं नाही तर काय उपयुक्ततावाद म्हणायचं, विज्ञानवाद म्हणायचं. या असीम त्यागाच्या प्रेरणेला दुसरं नावच देता येणार नाही. मी पूर्वी उल्लेख केलेल्या त्या बहिणींना लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रात वीर सावरकर असं म्हणतात, गजेंद्र मोक्षाच्या कथेचा संदर्भ देतात आणि म्हणतात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असेल, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी नेले, कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन. अहो जगात कोट्यवधी फुलं उमलतात, उमलून सुकून जातात, त्यांची कोणी गणती करत नाही, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. पण त्या गजेंद्रांनी श्रीहरीचरणी वाहिलेल्या त्या कमल पुष्पाचीच कथा होते, तेच फूल मोक्षद होतं, म्हणजे मोक्ष देणारं होतं. काय लिहिलंय त्या ओळी? या जगात कोट्यवधी माणसं जन्माला येतात आणि निवर्ततात, पण ज्यांच्या देहाचं पुष्प जनता जनार्दनासाठी वाहिलं जातं तेच या संसाराच्या दुष्ट चक्रातून सुटतात, मोक्ष मिळवून पावन होतात. हा त्या प्रत्ययकारी ओळींचा अर्थ आहे. त्याच पत्रात सावरकरांची एक ओळ आहे जी त्यांची जीवन प्रेरणा आहे. ते म्हणतात, काही सार्थकता व्हावी या नश्वर देहाची. देह नश्वर आहे, अशाश्वत आहे, पण नश्वरता अशाश्वतता ही सापेक्ष कल्पना. काहीतरी शाश्वत असल्या वाचून काहीतरी अशाश्वत असणं संभवत नाही, आणि त्या शाश्वतावरचा त्यांचा विश्वास सार्थकता व्हावी या दुर्दम्य आकांक्षेत स्पष्ट होतोय. सावरकरांना जेव्हा 2 जन्मठेपेंची शिक्षा देण्यात आली तेव्हा असा युक्तिवाद करण्यात आला होता की एका जन्मीच्या अपराधाची शिक्षा पुढच्या जन्मात जशी देता येणार नाही, तशीच दुसरी जन्मठेप म्हणजे पुढच्या जन्मीची शिक्षा याच जन्मात देण्यासारखी. त्यामुळे ही शिक्षा, या 2 शिक्षा, या 2 जन्मठेपी या कंकरंट म्हणजे एकाच वेळी असाव्या, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ असू नये. पण तो युक्तिवाद फेटाळला गेला, अमान्य झाला, आणि ते न्यायमूर्ती छदमीपणाने म्हणाले की सावरकर, अहो तुमच्या हिंदूंच्या पुनर्जन्माच्या मान्यतेप्रमाणे मला आता जड अंतःकरणाने असं सांगावं लागतंय की तुमच्या पुढच्या जन्मीची ही शिक्षा तुम्हाला याच जन्मात भोगावी लागणार बरं का. त्वरित सावरकर म्हणाले, पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की एका ख्रिश्चन न्यायमूर्तींनी हिंदूंची पुनर्जन्माची कल्पना निदान एवढ्या पुरती का होईना मान्य तर केली, आणि पुढे त्यांचा धीरोदात्तपणा इतक्या प्रकर्षाने प्रकटला की ते उद्गारले, आणि मला ही 50 वर्षांची शिक्षा केव्हा भोगावी लागेल, तोपर्यंत जर ब्रिटिश राज्य टिकलं तर ना. तीही त्यांची भविष्यवाणीच ठरली. अंदमानला निघालेली नौका जेव्हा त्या बेटाजवळ पोहोचली तेव्हा सावरकरांच्या लक्षात आलं की आता बहुधा कारागृहाच्या बाहेरचं आयुष्य संपलं, कारण आत गेलेल्याच सहसा प्रेतच बाहेर येतं. ती नौका धक्क्याला लागण्याच्या बरंच आधी इंजिन बंद केलं जातं आणि तिचा आवाज वेग कमी होत जातो आणि ती धक्क्याला लागते.
वीर सावरकर असं सहज लिहून जातात की एखाद्या आसन्न मरण रोग्याच्या नाडीसारखी ती नौका आता चालू लागली आणि अंदमानला जाऊन टेकली. दुरून ज्यावेळी त्यांनी ते अंदमान बेट पाहिलं त्यावेळी त्या बेटाचा काहीसा लांबट आणि वेटोळा आकार पाहिला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की याच्या या अंडाकृती आकारामुळे त्याला अंडमान असं नाव पडलं असावं आणि त्या अंडमानच पुढे अंदमान झालं असावं. बघा, दधीची प्रमाणेच पाणिनींशीही सावरकरांचं नातं. पाणिनींचा अंत कसा झाला आपल्याला माहितीये. पाठ घेत होते पाणिनी, शिष्य बसले होते. पूर्वीची गुरुकुल पद्धती झाडाच्या पारावर बसले होते आणि दुरून एक वाघ येताना शिष्यांना दिसला. शिष्य अर्थातच धावायला लागले, पण तो वाघ घुंगत घुंगत येताना पाहून व्याजीघ्रती म्हणजे घुंगतोय तर व्याजीघ्रती की व्याघ्रहा अशी व्युत्पत्ती व्याघ्र शब्दाची पाणिनींना सुचली. पण ती सुचेपर्यंत त्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचा अंत झाला. बघा, मृत्यूच्या जबड्यात जाताना पाणिनींना व्याघ्र शब्दाची युक्ती सुचते आणि अंदमानच्या जिवंत शवागारात जात असताना त्या अंदमान शब्दाची व्युत्पत्ती सावरकरांना सुचते. पुनर्जन्माच्या उल्लेखात सावरकरांचा बाणेदारपणा आपण आता पाहिला त्या ब्रिटिश न्यायमूर्तींसमोरचा. पण पुनर्जन्म ही संकल्पना, ही कल्पना त्यांनी काहीशा गांभीर्याने उल्लेखली हे ऐकूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. सावरकर नुकतेच लंडनला गेले होते आणि तिथे त्यांना असं समजलं की इथून काहीशा दूर असलेल्या एका खेड्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगी अचानक अस्खलित फ्रेंच बोलायला लागली आणि त्या गावात फ्रेंच येणारं कोणीही नाही. त्याच्यामुळे एका अत्यंत चांगलं फ्रेंच येणाऱ्या मित्राला बरोबर घेऊन त्या नवलाईची चिकित्सा स्वतः करायला सावरकर तिथे पोहोचले. आणि जेव्हा ते आश्चर्य त्यांनी स्वतः बघितलं, स्वतः अनुभवलं, त्यावेळी त्याच्यावर त्यांनी एक लेख लिहिला केसरीसाठी आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की अशा घटनेचं स्पष्टीकरण पूर्वजन्माच्या कल्पनेने अत्यंत व्यवस्थित होतं, पण यापेक्षा वेगळं आणि बुद्धिवादाला सिद्ध करता येणारं अन्य स्पष्टीकरण कुणी पुढे दिलं तर ते निश्चित ग्राह्य धरलं जाईल, ते निश्चित स्वीकारायला हवं. पण ते जोपर्यंत दिलं नाहीये तोपर्यंत पूर्वजन्माचं गृहीतक स्वीकारणं हे अत्यंत युक्त आहे. आणि पुढे ते म्हणतात की एखादी गोष्ट निव्वळ धर्मातून आली आहे, ती अगदीच तर्कदुष्ट आहे, पण तरी ती धर्मातून आली आहे म्हणून ती स्वीकारणं हा धर्मभोळेपणा आहे. पण एखादी कल्पना काहीतरी उपयोगाची आहे असं असून सुद्धा केवळ ती धर्मातून आली आहे ना म्हणून ती झिडकारणं हा बुद्धिभोळेपणा आहे. आणि धर्मभोळेपणा आणि बुद्धिभोळेपणा या दोन्ही गोष्टी या मानवाच्या विकासाला बाधक आहेत. आता बुद्धिभोळेपणा ही संकल्पना, हा शब्द ही सावरकरांनी श्रद्धावाद्यांना दिलेली फार मोठी देणगी. पुढे एका संदर्भात सावरकर असं म्हणाले होते की आम्हाला मृत्यूची आणि त्यानंतर होणाऱ्या गतीची चिंता कशाला असेल, आमच्याकडे भगवान श्रीकृष्णांचं परिचय पत्र आहे. काय अर्थ आहे या वाक्याचा? गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. बाबा रे, कल्याणकारी असं जीवन जगणारा कुणीही कधीही दुर्गतीला जात नाही. म्हणजे मरणोत्तर आपल्याला परमपदाची प्राप्ती होणार आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्रमाण आहे, ही सावरकरांची निष्ठा आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं ते सुदर्शन चक्रधारी रूप हे तर सावरकरांचं उपास्य आहे. त्यांच्या पत्नीच्या त्या डोंगरीच्या भेटीचा प्रसंग मगाशी सांगत होते. ती छोटीशी भेट संपल्याची खूण रखवालदारानं काठी आपटून गेली. निघता निघता सावरकरांचा मेहुणा त्यांना म्हणाला, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करीत जा. त्याही स्थितीत कौतुकाने सावरकर मेहुण्याला म्हणाले, अवश्य करेल. खरं म्हणजे वीर सावरकरांनी हे जे स्वातंत्र्याचं असेहारा व्रत घेतलं होतं तेही एका धार्मिक निष्ठेने आणि धार्मिक पद्धतीने घेतलं होतं. 1898 साली चापेकर बंधू फासावर गेले. त्यावेळी सावरकर 15 वर्षाचे होते.
फाशीची घटना पुण्यात घडली त्यावेळी पुण्यात देशात कितीतरी मोठी मोठी माणसं होती. टिळक, रानडे, गोखले हे तर पुण्यातच होते. सावरकर भगूरहून नाशिकला आले होते, विद्यार्थी दशेत होते. पण चापेकरांच्या वीर मरणाचा सावरकरांच्या वयाने बाल पण वृत्तीने अत्यंत प्रगल्भ असलेल्या मनावर असा गंभीर परिणाम झाला, त्या हौतात्म्याचा त्यांच्यावर जो ठसा उमटला तो आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत थोडाही पुसटही झाला नाही. चापेकरांविषयी त्यांना वाटणाऱ्या भक्तीचा, प्रेमाचा, आदर्शाचा एक पोवाडा त्यांनी रचला. आणि हा पोवाडा म्हणजे नुसतं चापेकरांचं गुणगान नव्हतं. त्या पोवाड्यातून त्यांनी चापेकरांना एक वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत तंतोतंत पाळलं. पोवाड्यातून वीर सावरकर आश्वास येतात, कार्य टाकूनी अपुरे पडला, नकोच खंती आता पुढे, कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि एवढं आश्वासूनही ते थांबले नाही. त्या आश्वासनाचं त्यांनी प्रतिज्ञेत रूपांतर केलं. घरातल्या कुलदेवतेसमोर नतमस्तक होऊन त्यांनी ती त्यांची प्रसिद्ध प्रतिज्ञा केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरेस तो झुंजेल, हीच ती प्रतिज्ञा, हीच ती कठोर प्रतिज्ञा. प्रतिज्ञा पालनात ते भीष्म होते, कर्तव्य पालनात भगवान श्रीकृष्ण होते, त्यागात दधीची होते, भाषा पांडित्यात पाणिनी होते. भारतीय अध्यात्म विचार केवढ्या मोठ्या यथार्थ सत्पुत्राला जन्म देऊ शकतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण. आता असं तुम्ही म्हणेल की या प्रतिज्ञेच्या वेळी ते कोवळ्या वयात होते, म्हणून भावनेच्या भरात धर्माशी सलगी करणारी ही प्रतिज्ञा त्यांनी देवी समोर केली. पण नंतर वयाच्या विचारांच्या प्रौढावस्थेमध्ये त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या धारणा बदलल्या. असं कोणाला वाटत असेल तर अंदमान मध्ये ते कसे स्थिरचित्त राहिले हे तुम्हाला सांगते. काळे पाणी ही त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे, युट्यूबवर उपलब्ध आहे माझ्या आवाजामध्ये. कसं वेळ लागतं, आत्महत्या करायला प्रवृत्त होतात लोक, तिथल्या कष्टांनी, तिथल्या अपमानांनी वेडा होतो माणूस. पण ते कसे स्थिरचित्त राहिले. भगवान पतंजलींच्या योगपादातलं एक एक सूत्र ते मनात गिरवायला घेत असत आणि एकेका सूत्रावर एक एक महिना चिंतन करत असत. असा योगसूत्रांचा साक्षात्कार करून घेणारा महात्मा, त्याला आम्ही अध्यात्मवादी म्हटलं नाही. पण या वयात सावरकर पूर्ण घडले, त्या कुमार वयातच घरातच चोरीमेरी करणाऱ्या आणि नंतर आयुष्यभर गोंदूगिरी करणाऱ्या कित्येकांना मात्र आम्ही थोर आध्यात्मिक महात्मे म्हणून गौरवलं. ही आमची आणि आमच्या देशाची शोकांतिका. इथे मला एक सांगायचंय की योग हा अध्यात्माचाच विषय. योग शब्द युज म्हणजे जोडणे या धातूपासून बनलेला आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडणं म्हणजे योग. स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा उर्दू असावी असा काही अल्पसंख्याक धार्जिण्यांचा आग्रह होता. त्याला उत्तर देताना सावरकर असं म्हणाले होते, बाजार में बैंगन का भाव क्या है. अशा पृच्छेसाठी उर्दू भाषा जरी पुरेशी असली तरी आपल्या देशाच्या थोर आध्यात्मिक, धार्मिक, तात्विक, ऐतिहासिक वारशाचा विचार करता देशाची राष्ट्रभाषा संस्कृत असणंच सर्वथैव योग्य. आणि पुढे ते म्हणतात की समजा मला योगश्चित्त वृत्ती निरोधः या पातंजल योगसूत्रावर भाष्य करायचं असेल, प्रवचन करायचं असेल तर ती उर्दू पुरेशी पडणार आहे का. एक शास्त्री बुवा जे काशीस 12 वर्ष त्यांनी अध्ययन केलं होतं, ते सावरकरांविषयी आणि त्यांच्या संस्कृत पांडित्याविषयी त्यांच्या टीकेने एकदा असं म्हणाले की सावरकर काही आमच्याप्रमाणे परंपरापूर्वक अध्ययन केलेले दुरुस्त नाही. त्यावर सावरकरांनी त्यांना असं उत्तर दिलं होतं की आमचं अध्ययन कशा प्रकारे झालं याचा विचार करण्यापेक्षा शास्त्री बुवा तुमच्या अध्ययनाचं काही उणीवा राहिल्या असतील तर पहाटे सुसनात होऊन माझ्याकडे या
अगदी वर्णस्थान समीरित संथा मी तुम्हाला देऊ शकतो. कुठून आला हा आत्मविश्वास? हा आत्मविश्वास भारतीय विज्ञान विषयीची असलेली त्यांची भक्तिपूर्ण प्रीती आणि त्या विज्ञानचं प्रीतीपूर्वक अध्ययन यातून आला. आध्यात्मिक व्यक्ती 3 प्रकारच्या तपांना मान्यता देते: कायिक, वाचिक आणि मानसिक. आता उघड आहे की उपयुक्ततावादी, बुद्धिवादी व्यक्ती मानसिक अशा कुठल्याही तपाला मान्यता देणार नाही. मानसिक तप ही प्रक्रिया ही नुसती इच्छा करणं, नुसता संकल्प करणं ही प्रक्रिया ही इहवादी लोकांना कुठलाही यशाकडे नेणारा मार्ग वाटणार नाही. आणि सावरकर तर स्वतः प्रयत्नवादी होते. त्यामुळे नुसत्या मानसिक प्रक्रियेला ते अगदी व्यर्थ, टाकाऊ, निरुपयोगी म्हणतील अशी आपली धारणा होईल. जेव्हा सावरकर कोलू ओढण्याच्या पाशवी शिक्षेला जोडले गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की जगाच्या एका कोपऱ्यात अंधार कोठडीत मी उपसत असलेले हे कष्ट माझ्या प्रत्यक्ष कार्याला उपकारक थोडीच होतात. पुढे असा विचार त्यांच्या मनात आला की हे जीवन त्याचा अंत करून टाकावा इतकं व्यर्थ झालंय. पण लगेच त्यांच्यातल्या अध्यात्मवाद्यांनी त्यांना समजवलं की या कष्टांना कोणतीही प्रसिद्धी आता मिळत नसली, त्यामुळे लोक पेटून उठण्यासाठी जरी त्याचा विनियोग होत नसला तरीही मनाच्या सूक्ष्म पातळीवर हे कष्टच आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जातील, ध्येयपूर्तीच्या जवळ नेतील. त्यांचं या संदर्भातलं एक अगदी अकाट्य म्हणजे खोडून न काढता येणारं प्रमाण आहे. ते म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यात त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या श्रेयाचा विविध घटकांना वाटा दिला होता. ते पत्रक फार मननीय. ते म्हणतात, देशाला स्वतंत्र करण्यासाठी म्हणून मवाळ, जहाल अशा विविध मार्गांनी प्रत्यक्ष सक्रिय असलेले, कष्ट भोगलेले, अगदी हौतात्म्य पत्करलेले असे सहस्रावधी, लक्षावधी देशभक्त जसे या स्वातंत्र्य प्राप्तीच्या श्रेयाचे वाटेकरी आहेत, तसेच यथाप्रमाण तेही वाटेकरी आहेत जे नुसते हात जोडून मनातल्या मनात प्रार्थिते झाले की हा आपला देश स्वतंत्र हो. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी नुसती मनोमन इच्छा केली तेही तेवढ्या अंशामध्ये स्वातंत्र्याचे शिल्पकार ठरतात, असं वीर सावरकर म्हणतात. आता या सूक्ष्म पातळीवरच्या या मानसिक तपाला मान्यता देणं हे केवळ अध्यात्माच्याच परिघात संभवतं. वीर सावरकर अंदमानात होते त्यावेळी इंग्लंडमधल्या मूळ ब्रिटिश शासनाचे प्रतिनिधी सर रेजिनॉल्ड क्रॅडॉक बंदीगृहाला भेट देण्यासाठी म्हणून आले होते आणि तिथल्या बंद्यांची, दंडितांची म्हणजे कैद्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी म्हणून वीर सावरकरांना प्रतिनिधित्व दिलं होतं. सावरकरांशी चर्चा करताना त्या कुशल राजकारण्यांनी मोठा गुप्त प्रश्न विचारला. तो म्हणाला, इतक्या वर्षांनंतर तरी तुम्हा क्रांतिकारकांच्या भूमिकेत काही बदल झालाय का? काही परिवर्तन झालंय का? तुम्ही तुमचा जो हिंसेचा असभ्य मार्ग अवलंबित आहात तो तुम्हाला आता तरी त्याज्य वाटतोय का? आणि त्यासाठी विचार मंथन करायला आम्ही तुम्हाला पुरेपूर सवड मिळवून दिली. वीर सावरकर असं म्हणाले, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. हा हिंसेचा मार्ग आम्ही हिंसेची आवड म्हणून कधीच स्वीकारला नाही. उलट हिंसेच्या मार्गाने तुम्हीच आमचं स्वातंत्र्य हिरावलेलं आहे आणि हिंसा हे ते परत मिळवण्याचं साधन म्हणून, निरुपाय म्हणून आम्हाला स्वीकारावं लागलेलं आहे. ते आमचं साध्य कधीच नव्हतं. आमचं साध्य कसं काय आहे तर ते असं स्वातंत्र्य की जिथे विद्या, कला, शास्त्र, उद्योग यांची भरभराट होईल, मानव्य सतत विकसित होत राहील. आणि तुम्ही ब्रिटिश लोक तुमचं हेच इप्सित, हेच ध्येय मानता ना? आणि व्यक्तीच्या गुणांचा अधिकाधिक विकास व्हावा म्हणून तुमच्या ब्रिटन मधल्या नागरिकांना समानतेचा आणि प्रतिनिधित्वानं राज्यकर्ते निवडून देण्याचा अधिकार देता. तसा अधिकार जर तुम्ही आम्हाला दिला तर तुमच्या खांद्याला खांदा मिळवून मानवण्याच्या भरभराटीला आम्ही वाहून घेऊ. आणि मग अशा परिस्थितीत हिंसेला काहीच स्थान असणार नाही. हिंसा हा आम्ही एक अत्यंत घृण्य म्हणजे किळसवाणा अपराध मानू असं म्हणतात.
आता वीर सावरकरांची त्या प्रतिनिधीशी असलेली ही चर्चा सांगताना मला त्यांचं एक महत्वाचं आध्यात्मिक अंग सांगायचं. आध्यात्मिक प्रकृतीचा मनुष्य हा कधीच हिंसेचा स्वीकार आवड म्हणून करत नसतो. उलट व्यापक हिंसा टाळण्यासाठी आणि अपराधाला दंड म्हणून तो ही हिंसा करत असतो. आणि थोडा जरी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्याचा तो आचार अहिंसेत आणि दयेत मोडतो. जगद्गुरु तुकाराम महाराज दयेची सगळ्यात सुंदर व्याख्या करतात. ते म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. पिकांच्या रक्षणासाठी जसं तण काढावं लागतं तसं सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांचा नाश करावाच लागतो. आणि हाच संदेश जगातला सगळ्यात श्रेष्ठ आध्यात्मिक ग्रंथ भगवद्गीता आपल्याला देतो. निरुपाय म्हणून हिंसा हे साधन अंगीकारणारा आणि हिंसेच्या लालसेने हिंसा करणारा यांच्यातला भेद दोन ध्रुवाइतका असतो. वीर सावरकरांचे स्नेही, त्यांचे वर्गमित्र क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी लंडनला जेव्हा कर्झन वाहिलेल्या गोळ्या झाडल्या तेव्हा धाडकन कोसळलेल्या त्याच्या देहावर पडून त्याची पत्नी अनावर शोक करायला लागली. आणि ते दृश्य पाहिलं आणि तिथे असलेला अभिनव भारत या वीर सावरकरांच्या गुप्त संघटनेचा एक सदस्य पळतच सावरकरांकडे आला आणि त्या घटनेचं प्रत्यक्ष वर्णन करायला लागला. वायलीच्या पत्नीने कसा आक्रोश केला आणि त्याच्या त्या निश्चेष्ट देहावर पडून ती शोकानं कशी वेडीपिशी झाली हे सांगताना तो खदा खदा हसायला लागला. हे ऐकताना वीर सावरकरांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि ते गरजले, अरे लगेच थांबवलं वर्णन, तू मनुष्य आहेस का राक्षस आहेस? तो कर्झन वायली आपल्या लोकांना छळणारा, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणारा परकीय शासक आहे म्हणून आपण त्याला मारलं. पण एक स्त्री तिच्या तरुण पतीच्या इतक्या अचानकपणे झालेल्या निधनाने शोकाकुल झालेली पाहून तुझं हृदय हेलावलं जात नसेल आणि तुला अश्रू येण्याच्या ऐवजी जर तुला हसू येत असेल तर तू माझ्या संघटनेतच काय, तू तर मनुष्य संघटनेत राहण्याच्या योग्यतेचा नाहीस. आजपासून तुझा माझा संबंध संपला. अरे कुठल्या उपायाने त्या वायलीतला दंडेल शासक तेवढा मारता आला असता आणि त्याच्यातल्या त्या स्त्रीचा पती तेवढा जिवंत ठेवता आला असता तर आपण अवश्य तसंच केलं असतं. आध्यात्मिकता आणि महाकवित्व हे ज्या हृदयात निवसतं ते अगदी हळवं असणार हे उघड आहे. पण दुर्दैवाने वीर सावरकरच काय, भगतसिंगांचा सुद्धा या देशात हिंसक म्हणून अपमान झालेला आहे. शिवराय आणि राणा प्रतापांसारख्या देवतुल्य वीरांचीही याच कारणासाठी अवहेलना झाली. निरपराध्यांची क्रूर हत्या करणारे, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करणारे नराधम आणि अपराध्यांना शासन करणारे देशवीर यांना एकाच मापात तोडणारी कुबुद्धी राम, रावण, कृष्ण, कंस, कौरव, पांडव यांना एकाच माळ्याचे मणी करणार नाही. एखाद्या शल्यकर्म करणाऱ्या शल्य विशारदाला म्हणजे सर्जनला शस्त्राचारी आणि घोर अपराध्याला मृत्यूदंड देणाऱ्या न्यायाधीशाला हंता म्हणजे खुनी सुद्धा याच उफराट्या न्यायाने म्हणता येईल. थोडक्यात मी जे ठासून सांगू इच्छिते की आध्यात्मिकतेत मनाच्या ज्या कोवळीकीची, हृदयाच्या ज्या ओलाव्याची आपण साहजिकच अपेक्षा करू त्यात वीर सावरकर कुठेही कमी पडत नाही, कुठेही उणे पडत नाही. त्या ब्रिटिश प्रतिनिधीशी झालेल्या चर्चेविषयी मी सांगत होते. त्यांनी ब्रिटिशांपुढे मांडलेला प्रस्ताव हा अत्यंत उदार मानवतावादाचा होता. त्यांनी त्यापुढे जाऊन असं सुचवलं होतं की ब्रिटिशांनी त्यांच्या सूर्य न मावळणाऱ्या या विशाल साम्राज्याच्या रूपाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माणसांना जे एकत्र केलंय त्याचं तितक्याच मोठ्या लोकसत्तेत रूपांतर करा, त्याला आर्यावर्त असं नाव द्यावं आणि मानव्याच्या विकासाला मोठी गती द्यावी. ते म्हणाले की अशा समानतेने वागवल्या जाणाऱ्या राष्ट्राशी केवळ मीच नाही तर माझ्या क्रांतिकारक पक्षाचे आणि विचारांचे यच्चयावत स्नेही आणि सदस्य नुसतेच प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहतील असं नाही तर त्या विशाल राष्ट्राच्या उभारणीत आम्ही स्वतःचं आयुष्य झोकून देऊ
हे मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो. यावर तो प्रतिनिधी असं हसून म्हणाला, श्रीयुत सावरकर, तुमच्या या प्रस्तावाचा विचार करण्याआधी आम्हाला या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज इतकी वर्ष तुम्ही तुमच्या लोकांपासून इतके दूर आहात, पण तरीही त्यांच्या वतीने आश्वासन देण्या इतकं त्यांचं प्रतिनिधित्व आणि त्यांचं नेतृत्व ज्या अर्थी तुम्ही करता आहात त्या अर्थी तुमचा आणि त्यांचा काहीतरी संपर्क असला पाहिजे. आणि तुमच्यासारख्या बंदीगृहातल्या व्यक्तीने असा संपर्क ठेवणं किती अवैध आहे हे तुम्ही जाणता, ते किती नियमबाह्य आहे हे तुम्हाला नीट माहिती आहे. यावर वीर सावरकरांनी दिलेलं जे उत्तर आहे ते जितकं एखाद्या बॅरिस्टरला शोभणार आहे तितकंच एखाद्या अध्यात्मवाद्यालाच शक्य होणार आहे. वीर सावरकर म्हणतात की अहो, माझा या बाह्य जगाशी काहीही संपर्क होऊ नये म्हणूनच तर तुम्ही मला इतक्या घोर कठोर विजनवासात ठेवलेलं. पण इतक्या अवघड परिस्थितीतही इतका संपर्क अशक्य असतानाही जर समजा तो होत असेल तर तुमचे एवढे इथले अधिकारीच कुचकामी ठरतात. पण आता खरी गोष्ट आहे का, माझ्या सहकार्यांशी विचार विनिमय करण्यासाठी मला त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची आवश्यकता नाही, कारण आमची मनच एका उच्चतर ध्येयाने भरलेली आणि भारलेली आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही काय विचार करू हे मी सहज समजू शकतो. लक्षात घ्या, अशा प्रकारे मनाने जोडलं जाणं हे पण एक आध्यात्मिक लक्षण आहे. यातून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की सावरकरांना केवळ भारतीयांचं स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं, त्यांना संपूर्ण मानवजातीचं स्वातंत्र्य अपेक्षित होतं. वैदिक ऋषींनी कृण्वन्तो विश्वमार्यम ही जी प्रेरणा दिली आहे ती त्यांना जागवायची होती, की आ समुद्र पर्यंत पृथ्वी एकराट व्हावी ही त्यांची मनीषा होती. आणि संपूर्ण मनुष्य जातच एक जीव एक जाती एक भाषा एक देव एक देश एक आशा अशा सुखद एकतेने, अशा अपूर्व अद्वैताने एकवटावी ही त्यांची अध्यात्म सुलभ धारणा होती. पण त्यासाठी समोरची व्यक्ती, समोरचा समाजही तितकाच त्या ध्येयासाठी आसुसलेला हवा. ही ओढ निव्वळ एका पक्षाची असून चालणार नाहीये, पण तो समाज या ऐक्यासाठी अनुकूल तर नाहीच, उलट आपल्याला मारक आहे. आणि त्यासाठी जे शस्त्राचार करतायत, हिंसाचार करतायत, त्यांच्यावर सवाई हिंसाचार करणं आणि त्यांना पराभूत करणं हीच श्रेष्ठ अहिंसा आहे, हे त्यांचं तत्वज्ञान होतं. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांमध्ये आणि वीर सावरकरांच्या विचारांमध्ये अगदी एकवाक्यता आहे, तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाची हेटाळणी अत्यंत संकुचित राष्ट्रवाद अशी करणाऱ्या ऐक्य पिपासू काँग्रेसींना त्यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, अरे माझ्या हिंदूंच्या एकीकरणाच्या आणि हिंदू राष्ट्राच्या चळवळीला संकुचित म्हणून तुम्ही दूषण देता, पण तुमची हिंदी राष्ट्रवादाची चळवळ सगळ्या देशांचं एकीकरण करण्याच्या चळवळीमध्ये संकुचितच ठरते. आणि अहो, सकल प्राणी मात्रांमध्येच काय, रजत कणांपासून ते ताऱ्यांपर्यंत या विश्वातल्या अखिल वस्तुजातात एकच आत्मतत्व भरून उरलं आहे अशी धारणा असलेल्या आमच्या वेदांत्यांपुढे की विश्व मानुष ही कल्पनाही संकुचित ठरते. त्यामुळे प्राप्त परिस्थिती जी सगळ्यात योग्य, जी सगळ्यात व्यवहार्य आणि जी सर्वात आवश्यक अशी चळवळ हाती घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जशी जशी परिस्थिती सुधरत जाईल तशी तशी चळवळ व्यापक करणं हेच मानवण्याच्या समतोल विकासाला योग्य होतं. वीर सावरकरांचा अध्यात्मवाद हा असा वस्तुनिष्ठ होता, जगाच्या व्यवहाराला धरून होता. सावरकरांचा नश्वर देह जेव्हा थकला आणि कर्तव्य पूर्तीच्या समाधाना वाचून अन्य कुठलीच आकांक्षा उरली नाही, तेव्हा अन्नजलत्याग करून प्रायोपवेशन करून त्यांनी तो देह टाकला. शेवटच्या दिवशी वाणी अगदी क्षीणतम झालेली असताना त्यांनी उच्चारलेलं जे अंतिम वाक्य होतं
ते त्यांच्या आध्यात्मिक असल्याचं एक वादातीत म्हणजे निर्वाद प्रमाण. ते म्हणतात, धन्योहम धन्योहम कर्तव्य मे न विद्यते किंचित सर्व मध्य संपन्न. पुढे जरी त्यांचा पार्थिव देह त्यांच्या इच्छेप्रमाणेच विद्युत दाहिनीमध्ये दहन केला गेला, तरी त्यांच्याच इच्छेप्रमाणे त्यांच्या अंत्ययात्रेत एक भजन म्हणण्यात आले. ते भजन होतं तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग, आम्ही जातो आमूच्या गावा आमचा रामराम घ्यावा. कोणत्या प्रवासाला निघाले होते वीर सावरकर? नास्तिकांच्या शून्यग्रामाला, की योग्यांनाही ज्या पदाच्या लाभासाठी संपूर्ण आयुष्य वेचावंसं वाटतं त्या परमात्म्याच्या परंधामाला? सावरकर चरित्राचा निष्पक्ष अभ्यास केला तर असं दिसून येतं की यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम या सायुज्य पदाकडे ते निघाले होते. विश्वाचा देव आणि माणसाचा देव या त्यांच्या अत्यंत तत्वपरिप्लुत निबंधात ते म्हणाले होते, भोगात रुची आहे, योगात समाधी आहे. समाधी ही तपस्यांची उन्नततम अवस्था आहे. समाधी या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे सर्व घटक द्रव्यांचा उत्तम मेळ. रघुराजाचं वर्णन करताना कवी कुलगुरू कालिदास असं म्हणतात, तम वेधा विदधे नून महाभूत समाधीना. त्याला ब्रह्मदेव खरोखर पंचमहाभूतांच्या अत्यंत योग्यतम मिश्रणानं निर्मिती झाले. म्हणजे ब्रह्मदेवानी त्या रघुराजाची अशी निर्मिती केली की पंचमहाभूतांच्या सहाय्याने याहून अधिक सुंदर, याहून अधिक उदात्त असं काहीच निर्माण होणार नाही. प्रतिभेचे आविष्कार कसे विकालातीत असतात पहा. स्थल, काल, भाषा, संस्कृती यांनी कालिदासाहून सर्वस्वी भिन्न असलेला शेक्सपियर त्याच्या ज्युलियस सीझर या नाटकात ब्रुटसच्या संदर्भात काय म्हणतो तुम्ही चकित व्हाल. तुम्हाला वाटेल की कालिदासच पुढे इंग्लंडमध्ये शेक्सपियर म्हणून जन्माला आला. शेक्सपियर म्हणतो, एलिमेंट्स वेर सो मिक्स्ड इन हिम दॅट नेचर वुड स्टँड अँड से धिस वॉज द मॅन. सावरकरांच्या अंत्ययात्रेला कालिदासांनी वर्णिलेले ब्रह्मदेव आणि शेक्सपियरनी वर्णिलेली निसर्ग देवता जर असती तर त्या दोघांनीही याच प्रकारचं भाष्य केलं असतं. व्याख्यानाचा शेवट करताना महाभारतातली एक कथा सांगते. अज्ञातवास संपत आलेला आहे. विराट राजाच्या मनोरंजनासाठी कंकभट नाव धारण केलेले धर्मराज युधिष्ठिर त्याच्याशी द्यूत खेळतात. मनात विचारांचं काहूर माजल्यामुळे द्यूतात दुर्लक्ष झालेल्या विराटाच्या कपाळावर, धर्मराजाच्या कपाळावर विराट सोंगटी मारत फेकतो आणि कपाळावरून ओघळणारं ते खडकन ओघळणारं रक्त पाहून बल्लव वेशधारी बलभीम हातात तांबड घेऊन येतात आणि ते टक टक ओघळणारे रक्ताचे थेंब त्या तांबणात धरत विराटाला उद्देशून म्हणतात, राजन, ज्याचं रक्त मी तांबणात धरतोय ना तो आहे प्रत्यक्ष पृथ्वीपती धर्मात्मा युधिष्ठिर. त्याचं रक्त भूमीवरती सांडलं तर फार मोठा अनर्थ होईल. जिथे राष्ट्रवीरांचा उपमर्द होतो तो देश, तो समाज रसातळाला जातो हे सुचवणारी ही एक रूपकात्मक कथा. आम्ही ही युगपुरुष वीर सावरकरांच्या केलेल्या उपेक्षेचं, अवहेलनेचं प्रायश्चित्त भोगतोय. ब्रिटिशांनी ज्यांना काळ कोठडीत डांबलं, पण जे महापाप ब्रिटिशही करू धजले नाही ते महापाप स्वकीय शत्रूंनी केले. त्यांना विस्मृतीच्या काळ कोठडीत डांबवायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, त्यांचा खूप अपमान केला. अशा पुण्यश्लोक महापुरुषाची अवहेलना देशासाठी अत्यंत घातक आहे आणि हे महापाप धुवून काढणं हे आमच्या पिढीचं कर्तव्य आहे असं मी म्हणते. या अवहेलनेने वीर सावरकरांची काहीच हानी होणार नाही. हानी आपली होणार आहे. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुती हे त्यांचं ध्येय होतं. ते आज असते तर म्हणाले असते, अरे तुम्ही केलेल्या माझ्या धिक्काराला मी काहीच उत्तर देऊ इच्छित नाही.
माझ्यावर टीका करण्याचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे. तुम्ही म्हणा मला हवं, तुम्ही मला माफीवीर म्हणता ना, पण त्यातल्या टीकेने मी जेवढा व्यथित होत नाही ना, तेवढा वीर शब्दाला तुम्ही जोडलेल्या त्या माफी या परकीय शब्दाच्या खेळ्याने व्यथित होते. माझ्यावर ही अशी अनाठाई टीका करण्याची दुर्बुद्धीच जर तुम्हाला होतीये, तर निदान क्षमावीर या शब्दाने तरी मला धिक्कारा. पण असे स्वभाषेतले शब्द मारून परभाषेला डोक्यावर मिरवू नका. असं परक्यांचं स्तोम माजवताच आपण स्वत्व, स्वातंत्र्य, सत्ता गमावत आहोत. महामना सावरकर असं बोलले असते, या विचारांनीही लज्जित व्हायला होतं. गेली काही वर्ष सावरकर साहित्य अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. आपल्यावर 3 ऋण असतात: पितृऋण, देवऋण, ऋषीऋण. सावरकर आपले पिताही आहेत, आपले देवही आहेत आणि आपले ऋषीही आहेत. त्यांचं हे राष्ट्रसंजीवक वाङ्मय प्रसारून त्या ऋणातून काहीसे मुक्त व्हायचा प्रयत्न करू. या इतक्या पवित्र भूमीमध्ये वीर सावरकरांचं हे इतकं प्रखर, अनपेक्षित आणि उपेक्षित असं अंग मांडण्यासाठी म्हणून मला बोलवलं गेलं, निमंत्रित केलं गेलं. त्यासाठी मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. एकत्र येऊया, एकत्र जेऊया, एकत्र रक्षण करूया, पराक्रम करूया आणि एकमेकांशी द्वेष करणं थांबवूया, या अर्थाचा एक मंत्र म्हणते आणि माझ्या व्याख्यानाचा समारोप करते. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद गीताताई, खूप छान. आपण ऐकवलेली वेदस्तुती नुसती ऐकताना सुद्धा आमची दौछाक झाली आहे. खूप सुंदर व्याख्यान. मंत्रमुग्ध होणं, गुंगून जाणं, तल्लीन होणं, आश्चर्य, आनंद, भारावणं, अशा ज्या ज्या काही सुख संवेदना आहेत त्यात सारे रसिक न्हावून निघाले. आपल्या ओघवत्या स्पष्ट शुद्ध वाणीतून सावरकरांचा अध्यात्मवाद ऐकताना सावरकरांविषयीचा आदर आणि अभिमान द्विगुणित झाला. पाठशाळेच्या विनंतीला मान देऊन आपण आला आणि अध्यात्मवादी सावरकर या विषयावर सुंदर विवेचन केलं, त्याबद्दल पाठशाळेच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. रसिक हो, 4 वर्षाच्या मुलीकडून वेदस्तुती पठण करून घेणं ही सोपी गोष्ट नाहीये. 4च काय, त्यापेक्षा जास्त वयाची मुलं आपल्या नजरेसमोर आणा, म्हणजे या गोष्टीचं महत्व केवढं मोठं आहे याची जाणीव होईल. असं म्हणतात, यशामागं संस्काराचंही आकाश असतं. सर्व काही सहजपणे उपलब्ध असण्याच्या जमान्यात आपल्या मुलीची जिद्द, परिश्रम घेण्याची वृत्ती कायम ठेवणं आणि तिचं व्यक्तिमत्व एकांगी होऊ न देणं हे आव्हान ज्यांनी लिलया पेललंय ते गीताताईंचे बाबा चारुचंद्रजी उपासनी, त्यांचेही मी पाठशाळेच्या वतीनं आभार व्यक्त करते. त्याचबरोबर गीताताईंच्या भगिनी श्रुतीताई यांचेही इथं उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. उद्या सायंकाळी 6 वाजता हरिभक्त परायण रोहिणी माने परांजपे यांचं कीर्तन आहे. सर्वांनी अवश्य या. यानंतर सर्वांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. धन्यवाद.